लास्ट लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 3.3 मधील दोन एक्झाम्पल पाहिले. तर आता क्वेश्चन 3 आहे, म्हणजे क्वेश्चन 2 पाहिलेले आहे. आता क्वेश्चन 3 आहे, प्रूव्ह द फॉलोइंग. त्यातील पहिला आहे 1 - cos 2θ upon 1 + cos 2θ = tan स्क्वेअर थीटा आहे. तर आपण कन्सिडर करू, लेफ्ट साइड कन्सिडर करू. कन्सिडर 1 - cos 2θ upon 1 + cos 2θ हे कन्सिडर करू आपण. तर आपण आता हे का फॉर्म्युला पाहू. 1 - cos 2θ आणि 1 + cos 2θ चा cos of 2θ इट इज इक्वल टू काय आहे 2 cos स्क्वेअर थीटा -1. तर -1 जर आपण इकडे आलो तर +1 होणार, म्हणजे काय होणार आहे 1 + cos 2θ इट इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार 2 cos स्क्वेअर थीटा मिळणार. आणखीन cos 2θ चा फॉर्म्युला साइनच्या फॉर्म मध्ये काय आहे 1 - 2 टाइम्स sin स्क्वेअर थीटा असा फॉर्म्युला आहे. -2 टाइम्स sin स्क्वेअर थीटा आपण इकडे घेऊ आणि cos 2θ इकडे घेत आहे 2 sin स्क्वेअर थीटा इट इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला 1 - cos 2θ मिळणार. मी जर 1 - cos 2θ इक्वल टू काय टाकता येईल 2 sin स्क्वेअर थीटा टाकता येईल आणि 1 + cos 2θ इक्वल टू काय टाकता येईल 2 cos स्क्वेअर थीटा टाकता येईल. मी इथं काय लिहिता येईल 2 टाइम्स sin स्क्वेअर थीटा अपॉन 2 टाइम्स cos स्क्वेअर थीटा. इथं वाटलं तर लिहू आपण sin 1 - cos 2θ इट इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थीटा and 1 + cos 2θ इक्वल टू काय 2 cos स्क्वेअर थीटा असा फॉर्म्युला आहे. आणखीन एक याच्यावरून सांगते, हिअर cos स्क्वेअर थीटा इक्वल टू काय लिहिता येईल 2 इकडे डिनोमिनेटरला घेता येईल आपल्याला. मग cos स्क्वेअर थीटा म्हणजे 1 + cos 2θ अपॉन 2 इक्वल टू काय राहतं cos स्क्वेअर थीटा असं सुद्धा आपल्याला लिहिता येईल. आणि याच्यामध्ये काय sin स्क्वेअर थीटा इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला आणखी, म्हणजे वेगळा फॉर्म आहे 1 - cos 2θ अपॉन काय होणार आहे 2. हे फॉर्म्युले राहणार या cos 2θ वरूनच ऑब्टेन केलेले आहेत. आणि आता आपल्याला काय मिळालं ते sin 2 कॅन्सल होईल इथला sin स्क्वेअर थीटा अपॉन cos स्क्वेअर थीटा इट इज इक्वल टू काय आता tan स्क्वेअर थीटा म्हणजे रिक्वायर्ड आलेला आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहू. सेकंड एक्झाम्पल sin of 3x + sin x इनटू ब्रॅकेट मध्ये इनटू sin. आता आपण सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड काय आहे sin 3x + sin x इनटू sin x प्लस cos 3x - cos x इनटू cos x इक्वल टू 0 दाखवायचं आहे. तर आपण ही लेफ्ट साइड कन्सिडर करू आणि आता काय करता येईल sin 3x इक्वल टू फॉर्म्युला टाकता येईल sin 3x इक्वल टू 3 sin x - 4 sin³ x प्लस हा sin x इनटू हा sin x प्लस cos 3x ची व्हॅल्यू टाकू आपण. cos 3x का आहे 4 cos³ x - 3 cos x आणि हा -cos x ब्रॅकेट कंप्लीट आणि इनटू हा cos x. तर आता इथं 3 sin x + sin x किती होणार आहे 4 sin x - 4 sin³ x ब्रॅकेट मध्ये एवढा राहणार इनटू sin x प्लस 4 cos³ x -3 cos x -cos x -4 cos x आणि इनटू काय येतं cos x एवढं येणार. आता साइन ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करू आपण तर काय येणार आहे 4 टाइम्स sin स्क्वेअर x -4 टाइम्स sin³ इनटू sin किती येणार आहे sin⁴x प्लस cos ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करू 4 टाइम्स cos⁴x - 4 टाइम्स किती येणार cos इनटू cos cos² x येणार. तर आता आपण काय करू
हिअर यातून काय करता येईल, -4 कॉमन घेता येईल आणि यातून सुद्धा -4 कॉमन घेता येईल. -4 जर आपण कॉमन घेतलं तर यातलं +4 कॉमन घ्यायचंय. +4 आधी आपण हे कॉमन घेऊ. +4 कॉमन घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये हा cos⁴x आणि मायनस काय येणार आहे sin⁴x. पॉझिटिव्ह टर्म आपण आधी लिहिली. ह्या दोन्हीतून -sin कॉमन घेऊ. -4 कॉमन घेतला आणि ब्रॅकेटमध्ये हे अगोदर येणार cos⁴x आणि यातलं काय -sin⁴x. याचे फॅक्टर पडतील. काय पडतील फॅक्टर, cos⁴x -sin⁴x म्हणजे a + b × a - b नुसार. तर काय पडणार आहे cos⁴x -sin⁴x इंटू cos⁴x +sin⁴x असे फॅक्टर पडतील a + b नुसार. a² - b² = a - b × a + b नुसार आणि -4 टाइम cos⁴x -sin⁴x. मी याची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. मग 4 × cos⁴x -sin⁴x इंटू काय 1 आणि -4 टाइम cos⁴x -sin⁴x. हे +4 टाइम आणि -4 टाइम तर व्हॅल्यू किती येणार आहे 0 येणार. म्हणजे रिक्वायर्ड आपल्याला मिळालेला आहे. हे सेकंड एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे. आता थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. थर्ड एक्झाम्पल काय आहे, cos⁡x - cos⁡y आहे बुक मध्ये. तर तिथं काय पाहिजे cos⁡x + cos⁡y असं पाहिजे. cos⁡x + cos⁡y ब्रॅकेट स्क्वेअर. बुक मध्ये इथं मायनस झालेला आहे तरच राईट साइड इक्वल येते आणि नंतर sin⁡x - काय आहे sin⁡y ब्रॅकेट स्क्वेअर इट इज इक्वल टू काय येतं, काय दाखवायचं 4 टाइम cos⁴x + y/2. 4 टाइम cos⁴x + y/2 एवढं दाखवायचं आहे. याचा अँगल आहे cos⁴x + y/2 असं दाखवायचं. तर आपण हे कन्सिडर करू, लेफ्ट साइड कन्सिडर करू. cos⁡x + cos⁡y ब्रॅकेट स्क्वेअर +sin⁡x - sin⁡y ब्रॅकेट स्क्वेअर. दिस इज इक्वल टू काय येणार a + b ब्रॅकेट स्क्वेअर नुसार एक्सपान्शन घेऊ. cos⁴x +2 टाइम cos⁡x × cos⁡y आणि +cos⁴y आणि इथे a - b ब्रॅकेट स्क्वेअर नुसार एक्सपान्शन घेऊ. +sin⁴x -2 टाइम sin⁡x × sin⁡y आणि +sin⁴y मग cos⁴x + sin⁴x एका ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण. नंतर cos⁴y + sin⁴y ते एका ब्रॅकेट मध्ये घेऊ. cos⁴y + sin⁴y किंवा sin² आधी लिहिलं तरी चालेल. आणि ह्या दोन्हीतून काय करता येईल 2 कॉमन घेता येईल. 2 कॉमन घेतलं तर काय येणार +2 कॉमन घेऊ आपण आणि ब्रॅकेट मध्ये खाली लिहिते मी +2 इंटू इन ब्रॅकेट काय येणार आहे cos⁡x × cos⁡y -sin⁡x × sin⁡y एवढं येणार. दिस इज इक्वल टू काय होतं cos⁴x + sin⁴x त्याची व्हॅल्यू किती 1 प्लस याची व्हॅल्यू सुद्धा 1 आहे आणि +2 टाइम cos a × cos b -sin a × sin b. त्या फॉर्म मध्ये कशाचं एक्सपान्शन आहे cos⁡x + y चं एक्सपान्शन आहे. मग इथं 1 + 1 हा किती होणार आहे 2 आहे. 1 + 1 इट इज इक्वल टू 2.
1 plus 1 equal to 2 plus 2 times cos of x plus y. And therefore 2 कॉमन घेता येईल. ब्रॅकेट मध्ये किती येतं 1 plus cos of x plus y एवढं येणार ब्रॅकेट मध्ये. आणि जसं आपण मगाशी फॉर्म्युला पाहिला होता 1 plus cos 2 theta इट इज इक्वल टू काय आलं होतं 2 cos square theta. इथं 2 times theta आहे, इथं त्याचा हाफ अँगल theta. आता इथं काय येणार ते 1 plus cos theta आला. 1 plus cos theta म्हणल्यानंतर इथे theta आहे अँगल, तर त्याचा हाफ अँगल येणार 2 times cos square of theta by 2 असं लिहिता येईल. मग इथं त्या फॉर्म मध्ये आलेलं आहे दिस इज इक्वल टू 2 into काय येणार याचा फॉर्म्युलानुसार 2 times cos square of थीटा किती आहे x plus y आहे, मग त्याचा हाफ येणार x plus y अपॉन किती 2 असं येणार. आणि 2 into 2 किती आलं 4 times cos square of x plus y अपॉन 2 एवढं येणार. हे झालं रिक्वायर्ड आलं. आणि नंतरचं आणखीन एक एक्झाम्पल पाहू आपण. नंतरचं एक्झाम्पल आहे तर cos x plus sin x आहे. त्यातलं आता 5 नंबरचं एक्झाम्पल, हा 4 नंबरचा एक्झाम्पल आहे. cos x minus cos y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sin x minus sin y ब्रॅकेट स्क्वेअर असं एक्झाम्पल. आत्ताच आपण सोडवलं त्यानुसारच येणार आहे ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय आहे sin x minus sin y ब्रॅकेट स्क्वेअर. इट इज इक्वल टू काय दाखवायचं 4 times sin square of x minus y अपॉन 2 असं दाखवायचं आहे. तर याचं एक्सपान्शन घ्यायचं, याचं एक्सपान्शन घ्यायचं. आणि इथं साइन स्क्वेअर आलेलं आहे म्हणजे काय येणार आहे 1 minus cos of काय येणार आहे x minus y असं येणार. म्हणजे 2 times into इन ब्रॅकेट मध्ये. मग इथं फॉर्म्युला शेवटी काय वापरायचा 1 minus cos theta इक्वल टू काय आहे हियर 2 times sin square theta by 2 हा फॉर्म्युला आहे तो वापरायचा आणि त्यावरून आपल्याला हे रिक्वायर्ड मिळालं. तर हे तुम्हाला काय आहे 4 नंबरचं होमवर्क साठी आहे. आणि आता नंतरच आपण 5 नंबरचं पाहू. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे 3 आणि 3 सारखंच आहे 4 त्याच्यामुळे ते होमवर्कला. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे tan x plus cot x इट इज इक्वल टू काय दाखवायचं 2 times cosec of 2x एवढं दाखवायचं. तर आपण हे कन्सिडर करू. कन्सिडर tan x plus cot x. tan साइन आणि cos च्या फॉर्म मध्ये लिहायचं दोन्ही sin x अपॉन cos x. cot कसं लिहिता येईल आपल्याला cos x अपॉन काय sin x असं लिहिता येईल. मग sin x into sin x काय येतं sin square x प्लस cos x into cos x cos square x आणि आपण cos x into sin x म्हणजे sin x into cos x लिहू आपण sin x into cos x असं लिहिता येईल. मग sin square x plus cos square x 1 आहे. इट इज इक्वल टू 1 अपॉन sin x into cos x. याला काय करू आपण 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करू. मग 2 into 1 2 अपॉन काय 2 times sin x into cos x आणि इथं फॉर्म्युला आहे 2 times sin theta into cos theta. इट इज इक्वल टू काय आहे sin 2 theta आहे. मग 2 sin x into cos x काय येणार आहे sin of 2x आणि 1 अपॉन sin काय आहे cosec x म्हणजे 2 into cosec of काय येणार आहे 2x म्हणजे रिक्वायर्ड मिळालेला आहे. आणि आता नंतरचं आहे 6 नंबरचं एक्झाम्पल. 6 नंबरचं एक्झाम्पल आहे cos x plus sin x अपॉन cos x minus sin x.
आणि पुढे आहे मायनस कॉस एक्स मायनस साइन एक्स, कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स. इट इज इक्वल टू काय दाखवायचं, 2 टाइम टॅन ऑफ 2x एवढं दाखवायचं आहे. तर ते कन्सिडर करू आपण लेफ्ट साइड. cos x plus sin x upon cos x minus sin x minus cos x minus sin x upon cos x plus sin x. तो डिनोमिनेटर आपण इक्वल करू cos x plus sin x into cos x plus sin x, cos x plus sin x bracket square minus cos x minus sin x into cos x minus sin x, cos x minus sin x bracket square. आणि खाली डिनोमिनेटरला cos x minus sin x into cos x plus sin x. वरती एक्सपान्शन घेऊ आपण. This is equal to cos square x plus 2 times cos x into sin x plus sin square x minus a आणि याचं एक्सपान्शन घेऊ आपण इकडे लिहिते. This is equal to cos square x plus 2 times cos x into sin x plus sin square x मायनस इन ब्रॅकेट याचं एक्सपान्शन घ्यायचं cos square x minus 2 times cos x into sin x आणि प्लस sin square x एवढं एक्सपान्शन आलं. आणि खाली a minus b into a plus b च्या फॉर्म मध्ये इट इज इक्वल टू काय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे cos square x मायनस sin square x येणार. मग इथं cos square x plus sin square x ची व्हॅल्यू किती आहे 1 प्लस 2 टाइम cos x into sin x मायनस हे cos square x plus sin square x किती आहे 1 मायनस 2 टाइम cos x into sin x एवढं आलं. आणि अपॉन cos square x मायनस sin square x. तर ब्रॅकेट सॉल्व करू आपण. इथं 1 प्लस 2 टाइम इथं किती आहे sin 2x होईल, sin ऑफ 2x. आणि इथलं काय करता येईल हे -1 मायनस इंटू मायनस प्लस आणि इथं सुद्धा किती आहे sin 2x आणि अपॉन cos square x minus sin square x का आहे cos ऑफ 2x आहे. प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होईल. sin 2x plus sin 2x 2 times sin of 2x upon cos of 2x आणि 2 into sin upon cos tan म्हणजे काय तर tan of 2x म्हणजे रिक्वायर्ड आपल्याला मिळालेलं आहे. हे आपण एक्झाम्पल पाहिले. बाकीचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू.